तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल इजाटे। आज आपल्या सोबत आहे टाटा अल्ट्रोज। ही आहे डिझेल इंजिनमध्ये, ही आहे CNG मध्ये। आता भरपूर असं होतं की ज्यावेळेस आपण गाडी घेण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला गाडीबद्दल जास्त काय असं लक्ष देत नाही की पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर टाटा अल्ट्रोज घेऊ इच्छिता तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा गोष्टी कुठल्या असणार आहे टाटा अल्ट्रोज डिझेल आणि CNG मध्ये, याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला पॉझिटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल जर आपण विचार केला तर या गाडीचे लुक्स जर पाहिला ना, एक प्रीमियम हॅचबॅकचे लुक आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात। जसं की तुम्हाला इथे हेडलॅम्पच्या वरती LED लाईट्स आहेत त्या देखील मिळून जातात। LEDs मध्ये तुम्हाला फोग लॅम्प आहे, सोबतच नवीन एक क्रोमची जी ग्रिल आहे ही तुम्हाला इथे पाहायला भेटते। 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे, सोबतच साईड व्ह्यू मध्ये आपण जर पाहिलं तर नवीन अलॉयचं जे डिझाईन आहे हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतं। ओव्हरऑल हे जे अलॉयचं डिझाईन आहे ना, एक चांगला जो लुक आहे हा गाडीला देतं। सोबतच फ्लश टाईप डोअर हँडल, ह्या सेगमेंटमध्ये कुठलीही गाडी तुम्हाला फ्लश टाईप डोअर हँडल ऑफर करत नाही। इथे तुम्हाला फ्लश टाईप डोअर हँडल देखील देण्यात आलेले आहेत। प्लस हे जे डोअर आहेत ना हे 90 डिग्री ओपन होऊन जातात, त्यामुळे तुम्हाला जास्त जे मटेरियल हे गाडीमध्ये वगैरे ठेवायचं आहे तर अशा वेळेस हे जे आहे ते चांगल्या पद्धतीनं हेल्प देखील करतात। सोबतच रिअर प्रोफाईलमध्ये आपण जर पाहिलं तर रिअर प्रोफाईलमध्ये तुम्हाला कनेक्टेड जे टेल लॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। ओव्हरऑल एक चांगला जो लुक आहे हा रिअर साईडने सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो। सनरूफ ओपन करा। सो असे व्हॉइस कमांडचे जे फीचर्स आहे ना हे या गाडीमध्ये देण्यात आले। सोबतच तुम्हाला एक नवीन इंटिरियर या ठिकाणी पाहायला भेटतं। डॅशबोर्डचं डिझाईन जर पाहिलं ना ते देखील चेंज आहे। 10.25 इंचची स्क्रीन आहे। इथे देखील तुम्ही CNG व्हेरियंट घेतलं तर इथे देखील तुम्हाला 9 इंचची जी स्क्रीन आहे ती पाहायला भेटते। नवीन स्टेअरिंग व्हील देण्यात आलेले आहे आणि फीचर्स तर तुम्ही सांगू नका, म्हणजे जर पाहिलं तर तुम्हाला वायरलेस जो चार्जर आहे हा सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेला आहे। फ्रंट आणि रिअरला तुम्हाला 65 वॉटचा जो Type-C पोर्ट आहे हा देखील देण्यात आला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा मोबाईल देखील काय तुमचा लॅपटॉप देखील याच्यामध्ये फास्ट चार्ज करू शकता। आणि फीचर्स अजून कमी नाही झालेले, वायरलेस तुम्ही अँड्रॉइड ॲपल कारप्ले याला कनेक्ट करू शकता। सोबतच कूल्ड जो ग्लब बॉक्स आहे हा देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे। सो टेक लोडेड आणि बऱ्यापैकी एक प्रीमियम फीचर जे आहे ते तुम्हाला ही गाडी ऑफर करते। तिसरा पॉझिटिव्ह मुद्दा म्हणजे ह्या गाडीमध्ये दिलं जाणारं स्पेस मॅनेजमेंट। आता हे सीट जर पाहिलं मी माझ्या ड्रायव्हिंग बेस्ट पोझिशननुसार जे आहे ते सेट करून ठेवलेलं आहे। रिअर साईडला जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला जो चांगला स्पेस आहे ही गाडी ऑफर करते। सोबतच हा खालचा जो पोर्शन आहे ना हा देखील फ्लॅट आहे, त्यामुळे तिसरा व्यक्ती जरी मध्ये बसला ना तो देखील चांगल्या पद्धतीने जो आहे तो बसू शकतो। आणि ह्या अपडेटमध्ये टाटा मोटर्स अल्ट्रोजमध्ये जर पाहिलं तर हा एक्स्ट्रा जो थाई सपोर्ट आहे ना हा इथे दिलेला आहे एक्स्ट्रा, म्हणजे फ्रंट 2 सीटला सुद्धा आहे आणि रिअर 2 सीटला सुद्धा देण्यात आले। सो ओव्हरऑल जो कम्फर्ट आहे ना हा देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच चांगला भेटतो। बरं, आता तुम्ही आतला स्पेस पाहिला, आपण बूट स्पेस पाहूया। नॉर्मली CNG कार म्हटलं की आपल्या मनात काय येतं की डिक्कीमध्ये मोठा CNG टँक घेऊन जाईल, बस असं नाही आहे। ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे। तर आमच्याकडे ह्या बॅग्स आहेत, कॅबिन साईज बॅग तुम्ही पाहू शकता मी अशी ठेवलेली आहे। त्यानंतर हे ज्या 2 बॅग आहेत या देखील आपण अशा पद्धतीनं ठेवू शकतो। जवळपास 214 लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। तर वीकेंड आहे, बाहेर कुठे फिरायला जायचं आहे, गावावरनं धान्य वगैरे घेऊन यायचं आहे तर बूट स्पेस देखील तुम्हाला ह्या CNG गाडीमध्ये तुम्हाला चांगला मिळून जातो। पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा म्हणजे ह्या गाडीबद्दल, ह्या गाडीमध्ये अजून सुद्धा डिझेल इंजिन ऑफर करण्यात आलेले। येस, भारतातली एकमात्र हॅचबॅक सेगमेंटमधली ही गाडी की ज्या गाडीमध्ये तुम्हाला डिझेल इंजिन सुद्धा ऑफर केलं जातं। 1.5 लिटरचं डिझेल इंजिन जे ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे या गाडीचा तो देखील नक्कीच चांगला आहे। आणि मायलेजचा जर विषय आला तर हायवेवरती तुम्ही या गाडीकडून आहे ना 20 ते 22 दरम्यान जे मायलेज आहे ते घेऊ शकता। सिटीमध्ये 18 ते 20चं मायलेज घेऊ शकता। आणि मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये जर पाहिलं तर डिझेल इंजिन अवेलेबल असणार आहे। सो माझ्या मते अजून सुद्धा भरपूर लोक आहे बरं का की जे हॅचबॅकमध्ये डिझेल इंजिनची जे आहे ते मागणी करतात, बट ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर कोणीच जे आहे ते तुम्हाला डिझेल इंजिन ऑफर करत नाही, टाटा अल्ट्रोज एक मात्र आहे। पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा जर या गाडीबद्दल आपण घेतला तर तो आहे या गाडीचं सस्पेन्शन आणि ओव्हरऑल रोडवरती चालण्याची क्षमता। म्हणजे ओव्हरऑल स्टेअरिंग ज्यावेळेस तुम्ही पकडता ना आणि ज्यावेळेस तुम्ही रोडवरती घेऊन जाता ही गाडी त्यावेळेस स्टेअरिंग फीडबॅक हा खूप उत्तम आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तुम्ही ही गाडी चालवू शकता। सोबतच याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करतात गाडीचे सस्पेन्शन जर पाहिले ना तर भारतीय रोडच्या कंडिशननुसार जे आहे ते बनवण्यात आलेले आहेत हे, त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे खराब रोड असू द्या किंवा शहरासारखे रोड असू द्या या ठिकाणी सुद्धा तुम्हाला
चांगला भेटतो आणि सोबतच ग्राउंड क्लिअरन्स, गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 165 mm आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं कुठेही गाडीचे ते खालून लागलेले असा एक्सपिरियन्स येणार नाही आहे. ग्राउंड क्लिअरन्स देखील गाडीचा चांगला आहे. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा म्हणजे या गाडीबद्दल, ह्या गाडीची सेफ्टी. हे पहा, भारतातली ही फर्स्ट हॅचबॅक आहे ज्या गाडीने JNCAP जर पाहिलं म्हणजे ग्लोबल NCAP 5 स्टार सेफ्टी रेटिंग घेतलेली गाडी आहे. आणि अजून सुद्धा ही गाडी जर पाहिली ना, चांगली जे सेफ्टी पॅकेज आहे ती ऑफर करते. जसं की 6 एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात, रिव्हर्स पार्किंग सेन्सर असेल किंवा ABS EBD असे भरपूर सेफ्टी फीचर जे आहेत ते तुम्हाला ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. सोबतच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असेल, अजून चांगल्या पद्धतीने जे आहे ते सेफ्टी या ठिकाणी तुमची होऊन जाते. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट या गाडीबद्दल जर आपण विचार केला तर गाडीमध्ये दिलं जाणार इंजिन ऑप्शन तर तुम्हाला माहितीच आहे, डिझेल देखील आहे, पेट्रोल आहे आणि CNG फ्यूल ऑप्शन सुद्धा आहे. सोबतच तुम्हाला पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही AMT गिअरबॉक्स सुद्धा घेऊ शकता, DCA घेऊ शकता आणि मॅन्युअल तर ऑब्विसली या गाडीमध्ये आहे जे. त्यामुळे ओव्हरऑल जे व्हेरियंटचं डिस्ट्रीब्युशन आहे ना आणि जे गिअरबॉक्सचं डिस्ट्रीब्युशन ते सुद्धा ह्या गाडीमध्ये मल्टिपल आहे. त्यामुळे तुमची जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही या गाडीमध्ये जे गिअरबॉक्सचे ऑप्शन आहे किंवा इंजिनचे जे ऑप्शन आहे हे घेऊ शकता. तर आता भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या, निगेटिव्ह गोष्टी देखील घेऊया. निगेटिव्ह गोष्ट म्हणजे काय माहिती का, फर्स्ट जी आहे ते मला या गाडीमध्ये वाटलेली आहे की सीट जर पाहिले हे फॅब्रिक मटेरियल आहे. लेदर आहे टापोस्टी जर पाहिली तर आजकालच्या गाड्यांमध्ये भरपूर जे आहे ते ट्रेंडिंगमध्ये आहे. तो माझ्या मते लेदर आहे टापोस्टी ॲटलिस्ट टॉप मॉडेलमध्ये सुद्धा टाटा मोटर्स जे आहे ते ऑफर करायला पाहिजे होती, जे की इथे जे आहे ते तुम्हाला टॉप मॉडेल जरी घेतलं तरी लेदर आहे जी अपोस्ट्री ती देण्यात आली नाही आहे. हा बट भविष्यामध्ये काही जे अपडेट येईल त्याच्यामध्ये टाटा मोटर्स जे आहे ते देऊ शकतं, बट आता इथे ही देण्यात आलेली नाही आहे. सो माझ्या मते हा एक या गाडीचा पहिला निगेटिव्ह मुद्दा आहे. पुढचा निगेटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल मला असं वाटतं की ह्या गाडीमध्ये ना हायपेरियन जे पेट्रोल इंजिन आहे जे की आपण टाटा कवरमध्ये पाहिलेलं होतं आणि त्या इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे ना तो जबरदस्त होता. तो जसं आधी जर पाहिलं तर आपण अल्ट्रोजमध्ये जे रेसर एडिशन पाहिलेलं आहे, सो तसं जर एक एडिशन टाटा मोटर्सने आणलं तर जे परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे कार एन्थुझियास्ट जे आहेत तर त्यांच्यासाठी जर पाहिलं ना एक चांगला ऑप्शन जे आहे तर ही गाडी असणार आहे. सो माझ्या मते जे हायपेरियन इंजिन आहे ना 1.2 लिटरचं जे की टाटा कवरमध्ये आहे ते या गाडीमध्ये असायला पाहिजे. पुढचा निगेटिव्ह मुद्दा मला या गाडीबद्दल असं वाटतं की ह्या गाडीमध्ये डिझेल इंजिनमध्ये जर पाहिलं तर फक्त मॅन्युअलचाच ऑप्शन आहे. भरपूर लोक असे आहेत की ज्यांना ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये डिझेल गाड्या ज्या आहेत त्या रिक्वायरमेंट असते. सो या गाडीमध्ये डिझेल इंजिनमध्ये जर DCA किंवा DCT गिअरबॉक्स असतं ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये तर अजूनसुद्धा ही गाडी जर पाहिली तर एक चांगलं पॅकेज जे आहे ते झाले असते. सो माझ्या मते हा एक या गाडीचा निगेटिव्ह मुद्दा आहे. पुढचा निगेटिव्ह मुद्दा म्हणजे मी आधी जर पाहिलं तर हा जो मुद्दा आहे ना हा पॉझिटिव्हमध्ये टाकलेला होता. जसं की ह्या गाडीचे जे डोर आहेत ते 90 डिग्री ओपन होतात, जेणेकरून आपल्याला काही सामान वगैरे व्यवस्थित ठेवायचं आहे तर ते आपण प्रॉपर पद्धतीने ठेवू शकतो. पण भरपूर असं होतं की ज्यावेळेस 90 डिग्री डोर हे ओपन होतं ना त्यावेळेस हे क्लोज करायला खूप लांब जे आहे ते हात आपल्याला करावा लागतो आणि इन केस आपल्या घरामध्ये आजीबाबा असतील तर त्यांना ते क्लोज करण्यासाठी आहे ना भरपूर स्ट्रगल करावं लागतो. सो माझ्या मते हा एक निगेटिव्ह मुद्दा आहे. तर मित्रांनो, टाटा अल्ट्रोजचे हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्हचे मुद्दे आहेत हे की मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. गाडीचे फिट अँड फिनिश लेवल जर पाहिले ना ते सुद्धा गाडीमध्ये आता जर पाहिलं तर चांगले झालेले आहेत. ओव्हरऑल एक प्रीमियम लुक देणारी ही गाडी आहे आणि सोबतच इंजिनचे जे NVH लेवल आहे ना हे देखील बऱ्यापैकी जे आहे ते टाटा मोटर्सने कंट्रोल या ठिकाणी केलेले आहेत. मल्टिपल इंजिन ऑप्शन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. फ्यूल ऑप्शन देखील चांगले आहेत, पेट्रोल डिझेल CNG. सो माझ्या मते पॉझिटिव्ह निगेटिव्ह मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सो तुम्हाला देखील अजून काही या गाडीबद्दल वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.